काय सौरभ सोनवणेचं नाव घेत होते हॉटेलवर मारताना, ती मारताना की माझ्या स्वतः सख्या भावाने आम्ही मित्र असताना त्याला पाठदिरीने चाकू घातला. म्हणजे कुणी काय करू शकत नाही मेला तर. आणि तिथून अंबाजोगाईच्या कॅमेरेमध्ये सध्या काही दिवशी हानमार करताना बाप्पाचं आणि त्यांच्या मुलाचं नाव म्हणजे बाप्पाचं नाव घेत होते शेतामध्ये. बजरंग बाप्पा सोनवणे. हा, तुला जीव मारला तरी आमचं कुणीच काही करू शकत नाही. हा, आम्ही ते आमचे पाहुणे आहेत असं म्हणत होते. पुढं काय तिथून पुढं आई वडील आणि भाऊ आणि भाऊजाईनं त्यांनी सोडवासोडी केल्यानंतर ती तिथून निघून गेली. ती मला म्हणले पोळ्याचा आहेस आणि तू जिथं दिसशील तिथं तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही. तू इथून शेत विकून जा. आता तू कोळगांडाच्या अवलाद आहेस, तू महादेव कोळेची ही आहेस असं म्हणून त्यांनी तिथून मला खाली पाडून नरड हे दाबलं. काय काय चर्चा करत होते आरोपी? काही नाही सर, ते म्हणत होते आमचे तुला जीव बी मारला तरी आमचं कोणी काही करू शकत नाही. त्यांना पाठराखण आहे का कोणाची? त्यांनी कुणाची तरी पाठराखण असेल त्यावेळेसच त्यांनी एवढे धमकी नेऊन एवढं मारतात ना सर. कुणीतरी असं म्हणजे विनाकारण कुणी कुणाला मारू शकतं का? आज माणूस माणसाला कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय मारू शकतो का? मला सांगा ना. तुम्ही स्पष्ट बोला ना, कोणाची पाठराखण? काय सौरभ सोनवणेचं नाव घेत होते हॉटेलवर मारताना, ती मारताना की माझ्या स्वतः सख्या भावाने आम्ही मित्र असताना त्याला पाठदिरीने चाकू घातला. म्हणजे कुणी काय करू शकत नाही मेला तर. आणि तिथून अंबाजोगाईच्या कॅमेरेमध्ये सध्या कैद आहे. तिथं सध्या तिथपर्यंत सध्या आलते सर. तिथं सध्या त्यांची आमची हातापाय झालेली आहे. किती वाहनं होते पोलिसांनी वाहनं जप्त केली? वाहनं काहीच नाहीत जप्त केलेले. 9 आरोपींचा अटक आहे. तुम्ही तिकडे होतात, वाहन कोणती होती? कुठं? हल्ला झाला पांढरी कार्पी होती. काय तिथं आले आम्ही बसलो होतो चौघजण आणि डायरेक्ट येऊन हानमार चालू केले त्यांनी. त्यावेळेस आम्ही तिकडचे एक 40-50 जण होते. तर त्यावेळेस आम्ही 4-5 जण होते. मला धरून पाडलं, हाणलं, मारलं आणि त्या विलास घोडेला पण धरून मारहाण चालू केली. तितक्यात मी तिथून निसटलो आणि परत मोहरी गेल्याच्या नंतर एक 15-20 फुटाचं अंतर असेल तितक्यात त्याला चाकू घातला. हा, कशामुळे हे कारण काय होतं भांडणाचं? काय नाही, शेतामुळेच म्हणत होते. तुला आदल्या दिवशी मला रानात येऊन धमकी दिली, हानमार केली शेतामध्ये येऊन. आणि त्यावेळेस म्हणले तुला कुठं दिसतील तिथं जीव मारतो. तू कोळीची अवलाद आहेस, तू कोळगांड आहेस, तू आमच्या वायाकडं बुरी नजरेनं बघतोस. तू जर विकून जर नाही गेला तर तुला जीव कुठं दिसतील तिथं मारतोच. आणि त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता त्यांनी आम्ही हॉटेलवर बसलेलं असताना, आम्हाला काही माहिती नसताना भांडणाचं आम्हाला बघितल्यानंतर त्यांनी सर्व जण आले, सोनी जवळचे आणि कदमवाडीचे. त्यांनी डायरेक्ट आलं असंच मारायला चालू केलं. किती लोक होते सगळे? एक 30 ते 40 लोक. गाड्या कुठल्या कुठल्या होत्या? गाडी सोने जवळची एक कार्पी होती. हा, त्यामध्ये सौरभ सोनवणे असलेले नाव रमेश सोनवणे घेतलं होतं. त्या ठिकाणी तिथली काय परिस्थिती होती? तिथे तो होता का? त्यांनी जे कॉल रिटेल चेकअप करतील त्यावेळेस त्यांचं जर नाव येत असेल कॉल रेकॉर्डमध्ये तर त्यांचं सिद्धच होणार आहे ना सर. तो 3 दिवस कुठं गायब होता? नाही सर, माझ्या किडनीवर आणि लिव्हरवर किडनीवरती सूज आलेली आहेत. ती मारल्यानंतर ती काल मी हॉस्पिटलमध्ये होतो. आता पुढची मागणी काय आहे? काय त्यांच्यापासून भीती वाटते सर. आणि आता एक आरोपी इथं बीड येतील, इथं ज्यावेळेस आम्हाला मारताना होता एस ऑफिसला, तर त्यावेळेस मारताना जो आरोपी होता ते इथं आता सध्या आम्हाला बघून तो इकडे पळापळी करायला लागलेला आहे सर. पोलीस अधीक्षक साहेबांना तुम्ही सांगितलं प्रकारे आरोपी आला? नाही सर, मला आतमध्ये जाऊ दिलं नाहीये त्यांनी. आरोपींनी का आमच्याकडे बघून इकडे पळून दुसऱ्या दरवाजाने ISP साहेबाच्या बोललं की याच्यावरती असं मोठे गुन्हे दाखल करा. जो आम्हाला दगड घेऊन मारण्यासाठी आलेला होता ते आरोपी, त्याचे नाव आम्हाला माहिती नव्हतं. ते आरोपी आता बघितला त्यावेळेस आम्हाला त्याचं शेवट होता म्हणून आम्हाला माहिती आहे सर. CCTV मध्ये पण आहे तो. हा, ते आरोपी इथे येऊन आमच्यावर गुन्हे खोटे दाखल करेल, काय करेल. पर तो स्वतः माराय असताना आम्हाला त्याचं पोलीस स्टेशनला पण आम्ही सांगितलेलं आहे की बिन म्हणजे जे आम्हाला जी नावं माहिती नव्हते तिकडचे बरेच लोक होते, तिथले आम्हाला जेवढेचे नाव होते सोने जवळचे तेवढे आम्ही सांगितलेले सर. पोलीस तपास कसा सुरू आहे? तुम्हाला यात काय बदल करावंसं वाटतंय? तुम्ही समाधानी आहात या तपासावर? काय सर, कॉल रेकॉर्ड काढिनात, काय काढिनात, त्यांचा जेगमध्ये आतमध्ये आहेत त्यांचे पूर्ण कॉल रेकॉर्ड काढावं सर. त्यांनी कुणाला मला सध्या मोबाईल नाही वापरायला,
सध्या मला इकडं कोणी मारून बी टाकलं तरी मला सध्या आज कॉल करण्यासाठी मोबाईल पण नाही. तुझा मोबाईल काय झाला? माझा मोबाईल माझे पोलिस घेऊन